हॅलो स्टुडंट, आज आपण शिकूया न्यू पोएम फ्रॉम द 7th स्टँडर्ड 3.1 तारतरी. सो या पोएममध्ये आपण बघणार आहोत की पोएट जो आहे तो इमॅजिनेट करतोय की तो तारतरीचा काय आहे, राजा आहे. सो या पोएममधून आपल्याला हे शिकायला भेटणार आहे की जेव्हा आपण इमॅजिनेशन करत असतो किंवा इमॅजिनेट करतो एखादी गोष्ट, तर त्याच्या थ्रू आपले जे ड्रीम्स आहेत ते काय होत असतात, फुलफिल होत असतात. सो ही पोएम आपण बघूया. If I were Lord of Tartary, myself and me alone, my bed should be of ivory, of beaten gold my throne. सो इथे काय सांगितलेलं आहे की मी जर तारतरीचा राजा असतो, लॉर्ड म्हणजे राजा, जर तारतरीचा राजा असतो तर माझं जे बेड आहे ते शुड बी ऑफ आयव्हरी. आयव्हरी म्हणजे काय, हत्तीचे जे दात असतात त्या हत्तीच्या दातांपासून माझं जे बेड आहे ते तयार झालेलं असतं. ऑफ बीट अँड गोल्ड माय थ्रोन, आणि माझा जो थ्रोन आहे, माझं जे छत्र आहे, राजाचा जो सिंहासन असतो, तो जो सिंहासन आहे तो कशाने बनलेला असता, सोन्याने बनलेला असता. अँड इन माय कोर्ट शूड पिकॉक्स फ्लॉन्ट, आणि माझ्या दरबारामध्ये जे मोर आहे ते इकडून तिकडे काय केले असते, फ्लॉन्ट केले असते. फ्लॉन्ट करणे म्हणजे काय, तर परेड करणे. अँड इन माय फॉरेस्ट टायगर्स हॉन्ट, आणि माझ्या फॉरेस्टमध्ये म्हणजे तारतरीच्या फॉरेस्टमध्ये जे टायगर्स आहेत ते लोकांना घाबरवण्याचं काम केलं असतं. अँड इन माय पूल्स ग्रेट फिशेस लँड, माझ्या तारतरीच्या राज्यामध्ये जे पूल्स आहेत त्या पूल्समध्ये जे फिशेस आहेत ते काय करतील, इकडून तिकडे स्लँड करण्याचं म्हणजे इकडून तिकडे जाण्याचं काम करतील. देअर फिन्स ॲथवर्ड द सन, आणि त्यांचे जे पंख असतात किंवा फिन्सचे जे फिन्स असतात माशांचे, ते माशांचे जे फिन्स आहेत ते कुणाकडे असतील, ते सूर्याकडे असतील असं सांगितलेलं आहे. इफ आय वर लॉर्ड ऑफ तारतरी, ट्रम्पेटर्स एव्हरी डे टू एव्हरी मील वूड समन मी. जे ट्रम्पेटर्स असतील, जे ट्रम्पेट वाजवतात त्यांना ट्रम्पेटर्स म्हणतात. ठीक आहे, तर हे जे ट्रम्पेटर्स आहे एव्हरी डे मला ट्रम्पेट वाजवून काय करतील, जेवणासाठी बोलवतील. अँड इन माय कोर्ट यार्ड ब्रे अँड इन द इव्हिनिंग लॅम्प्स वूड शाईन, आणि माझ्या कोर्ट यार्डमध्ये जिकडे तिकडे इव्हिनिंग लॅम्प्स काय असतील, शाईन करतील. कसे असतील बघा, त्याचा रंग कसा असेल, येलो ॲज हनी, रेड ॲज वाईन, वाईल हार्प अँड फ्ल्यूट अँड मँडोलिन मेड म्युझिक स्वीट अँड गे. माझ्या कोर्ट यार्डमध्ये हे जे हार्प, फ्ल्यूट आणि मँडोलिन हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वाजवल्या जातील, आणि त्याचा जो स्वीट असा म्युझिक आहे तो सगळीकडे काय होणार, पसरून जाणार. आणि माझ्या कोर्टयार्डमध्ये जिकडे तिकडे सुंदर लाईट्स लागणार, ज्याचा कलर कसा असेल, येलो, हनीचा जसा रंग असतो तसा, वाईनचा जसा रेड रंग असतो त्याप्रमाणे ते लाईट्स असतील. इफ आय वर लॉर्ड ऑफ तारतरी, आय वूड वेअर अ रोब ऑफ बेड्स. रोब म्हणजे काय, जो राजा गाऊन घालत असतो तर त्याला काय म्हटलेलं आहे, रोब म्हटलेलं आहे. तो माझा जो रोब आहे, माझा जो गाऊन आहे, रोब आहे, तो कसा असेल, बीट्सचा असेल. बीट्सचा म्हणजे मोत्यांचा असेल. व्हाईट अँड गोल्ड अँड ग्रीन दे वूड बी, आणि ते मोती, ते बीट्स जे आहेत ते कुठल्या रंगाचे असतील, व्हाईट, गोल्ड अँड ग्रीन दे वूड बी, म्हणजे त्या कलरचे ते असतील. अँड क्लस्टर्ड थिक ॲज सीड्स, आणि ते अशा पद्धतीने लावलेले असतील की ते कसे दिसतील, जसे काही सीड्स कसे दिसतात त्याप्रमाणे ते दिसतील, उठून दिसतील. इतके जवळजवळ ते लावलेले असतील, थिक लावलेले असतील. अँड एअर शूड वेन द मॉर्निंग स्टार, आय वूड डॉन माय रोब अँड स्किमिटर. त्यांनी सांगितलेलं आहे की आकाशामध्ये जो मॉर्निंग स्टार असतो तो दिसायच्या आधी किंवा तो दिसण्याच्या आधीच मी उठून काय करेन, माझा हा जो रोब आहे तो घालून मी रेडी राहणार. अँड झेब्राज 7 शूड ड्रॉ माय कार थ्रू तारतरीज डार्क ग्लेड. तारतरीच्या या घनदाट जंगलामधून माझी जी कार आहे, माझी जी गाडी आहे, ते जे 7 झेब्राज आहेत ते ओढतील. आपल्याला माहिती आहे आपली जी कार असते ती चाकांवर चालत असते. ठीक आहे, पण आधीचे जे राजा महाराजे असते त्यांचे जे रथ होते ते कशाने ओढल्या जायचे, घोड्याने ओढल्या जायचे. तर तो इथे काय सांगतोय, माझी जी कार आहे ती किती झेब्राजनी ओढण्यास येणार आहे, 7 झेब्राज त्याला लागतील. आणि त्याचा वापर करून मी या तारतरीच्या घनदाट वनामध्ये काय करेन, फिरेन. लॉर्ड ऑफ द फ्रूट्स ऑफ तारतरी, हर रिव्हर सिल्वर पेल. तो म्हणतोय की मी या तारतरीच्या जंगलामध्ये जे एवढे पण फ्रूट्स आहेत त्याचासुद्धा मी एकुलता एक काय असेल, मालक असेल. इथल्या नद्यांचा, लॉर्ड ऑफ द हिल्स ऑफ तारतरी, इथले जे जंगल आहे, इथले जे
माउंटेन्स आहेत, हिल्स आहेत, त्याचासुद्धा मी काय असेल, मालक असेल. ग्लेन, थिकेट, वूड अँड डेल. आता बघा, ग्लेन म्हणजे काय होते, थिकेट म्हणजे काय होते. आता इथे ज्या व्हॅलीज आहेत, जी ग्लेन म्हणजे काय, तर नॅरो व्हॅली म्हणजे अरुंद अशी व्हॅली. थिकेट म्हणजे खूप घनदाट अशी व्हॅली. वूड जंगल. डेल म्हणजे ओपन व्हॅलीज. या सगळ्यांचा मी काय असेल, एकुलता एक मालक असेल, एकुलता एक राजा असेल. हर फ्लॅशिंग स्टार्स, हर सेंटेड ब्रीज. या जंगलामध्ये जे स्टार्स असतील, आकाशामध्ये चमकणारे जे स्टार्स असतील, त्याचासुद्धा मी काय असेल, मालक असेल, मी लॉर्ड असेल. सेंटेड ब्रीज, या जंगलातून जाताना जो एकदम सुगंध येणार आहे. हर ट्रेम्लिक लेक लाईक अ फोमलेस सीमध्ये जसं फोम तयार होतो, पण इथे जी नदी आहे, इथे जी लेक आहे, ती कशी दिसणार आहे, समुद्रासारखी दिसणार आहे, फोमलेस समुद्रासारखी ती दिसणार आहे. हर बर्ड डिलायटिंग सिट्रॉन ट्रीज इन एव्हरी पर्पल वेल. आणि आपल्या डोळ्यांना हे जे सिट्रॉन ट्रीज आहे, म्हणजे इथे असणारी निंबाची जी झाडं आहेत ह्या व्हॅलीमध्ये, ते ह्या व्हॅलीमधले असलेले निंबाची झाडं आहेत, तीसुद्धा कोणाच्या मालकीची असतील, माझ्या मालकीची असतील. मी कोण असेल, याचा राजा असेल. सो याची जी पोएट आहे ते आहे वॉल्टर डी ला मेर. सो ही जी पोएम होती, ह्या पोएममधून आपण काय शिकतो, तर जेव्हा आपण इमॅजिनेशन करत असतो, इमॅजिनेट करतो एखादी गोष्ट, तर आपले ड्रीम्स हे फुलफिल होत असतात स्टुडंट्स. सो आय होप ही पोएम तुम्हाला समजली असेल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.